मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरूपा आता उगीचच मीराला त्रास देत असते आणि म्हणते की तिला असा काहीही अधिकार नाही आहे चिडून जाण्याचा, कारण माझ्याच घरात राहून माझ्याच वरती तोंड बंद करते म्हटल्यावर काय म्हणायचं आता हिला. आणि एवढी हिंमत वाढली तिची, आता येऊ देत, चांगली वरातच काढते तिचे मी फरफटत. नालायक कुठची असं म्हणून मीराला ती खूपच काही बोलू लागते. तेव्हा घरातील सगळेजण हॉलमध्येच असतात, म्हणजे पंकज, देविका, रिया, रवी आणि सुधाकर राव सुद्धा. पण ते कुणीच निरूपासमोर बोलत नसतात, कारण हिच्या तोंडाला लागणं म्हणजे उगीचच आपलं अपमान करून घेण्यासारखं आहे असं सुधाकर रावांना वाटत असतं. तेवढ्यातच सत्य आणि आजी हे दोघेही तेथे येतात. तेव्हा आता ते दोघेही निरूपाकडे पाहू लागतात, कारण सत्याला माहीत असतं की माझ्या धूमकेतूला निरूपा काहीतरी बोलली आहे. मग ते दोघे आल्यानंतर निरूपाचं तोंडच गप्प राहतं. तेव्हा सत्या आता पुढे येतो आणि विचारतो, काय झालं? मी काय विचारतोय, काय झालं इथे? तर निरूपा जरा घाबरलेलीच असते. असं म्हणून तो मीराला आवाज देतो की धूमकेतू, धूमकेतू ये इकडे, ये ग पटकन. मग आता मीरा अगदी खाली मान घालूनच तेथे येते. तिच्या चेहऱ्यावर अजिबात पहिल्यासारखं हसू नसतं की तेज सुद्धा नसतं. ती अगदी उदास उदास असते, रडकुंडीला आलेली असते, रडत असते. त्यामुळे आता सत्याला वेगळाच डाऊट येतो. तेव्हा सत्या विचारतो, अरे बाप, काय झालं सांग ना, धूमकेतूचा चेहरा असा का झालाय? अरे बाप, तू तरी सांग मला. असं म्हणून तो आता सगळ्यांनाच विचारू लागतो आणि सगळ्यांकडे पाहू लागतो, पण कुणी काहीही बोलत नाही. तेव्हा मीरा आपली गुपचूपच पुढे येते आणि निरूपासमोर दागिने धरत म्हणते की हे आजीने दिलेले दागिने आहेत ना, त्यामधले उरलेले काही हे दागिने आहेत आणि बाकीचे सगळे दागिने सुद्धा लवकरच तुमच्या हातात असतील. हे ऐकून आता सत्या अन आजीला मोठा धक्काच बसतो. मग आता ती रडतच म्हणते, मला तुम्ही लग्नात दिलेले दागिने सुद्धा नको आणि आजीने आत्ता दिलेले दागिने सुद्धा नको आहेत. आता एक सुद्धा दागिना नको आहे मला, समजलं? असं म्हणून ती निरूपाच्या हातातच ते दागिने टेकवते. तेव्हा आता निरूपा रागातच तिच्याकडे पाहू लागते. त्यावेळी आता आजी आणि सत्या या दोघांना अजूनही काही क्लिअर नसतं की झालंय का एवढं. मग त्यावेळी निरूपा म्हणते, बघा बघा सासूबाई, अहो तुमची नाचून कशी माझ्यावर आवाज चढवतीये. तेव्हा सत्या म्हणतो, निरूपा गप्पा बस, अगं तिचा चेहरा तरी बघ जरा नीट, आणि तू काय सांगतेस की ती आवाज चढवतीये म्हणून? त्यानंतर आता सगळेजण शांत शांत असतात, कुणाला काही सुचत सुद्धा नसतं, कारण मीराचा निरूपाने खूप अपमान केलेला असतो. सत्याला आता जाणून घ्यायचं असतं की नक्की झालंय काय. म्हणूनच तो मीराला विचारतो, धूमकेतू, अगं तुझ्या डोळ्यात पाणी का? काय झालंय? अगं सांग ना प्लीज. तेव्हा सत्याने असं विचारल्यानंतर मीराही आणखीच रडू लागते. तो विचारतो, अगं झालंय काय नेमकं इकडे? तेव्हा सगळेजण अजूनही सत्याकडे पाहतच राहतात, कारण सत्य आता पुढची ॲक्शन काय घेणार हेच सगळ्यांच्या मनात असतं, कारण सत्या खूप भडक डोक्याचा आहे हे सर्वांना माहीत असतं. मग आता उगीचच सत्य माझ्यावर चिडेल या विचाराने निरूपा म्हणते, काही नाही, अरे तिला तर सवयच आहे ना, काहीही झालं तरी आपलं नुसतं डोळ्यातून पाणी काढायचं, आणि ह्याच्यामुळे सगळ्या घराला नरपटी लागली आहे. तेव्हा आजी रागातच म्हणते, गप्पा बसय निरूपा, आता तू ना तोंडातून एक शब्द सुद्धा काढू नकोस, अगं तुझं तोंड आहे की गटार ग. असं म्हणून आजी निरूपाची चांगली शाळा घेते. अगं एवढी जीभ दिली आहे ना देवाने, आणि निदान देवाला घाबरून तरी चांगलं बोल जरा. असं म्हणून आजी आता निरूपाची कानउघडणी करतात, तरीही निरूपा गप्प राहत नाही, आपल्या तोंडाचा पट्टा तसाच चालू ठेवते. त्यानंतर सत्या मीराजवळ जातो आणि तिला विचारतो, सांग ना अगं धूमकेतू, बोल ना काहीतरी, नक्की काय झालंय, काय घडलंय, तू का रडतीये? असं म्हणून सत्याला तिची खूप काळजी वाटते. सत्य आता विचारतो, अगं बोल ना काय झालंय? तेव्हा ती वैतागूनच म्हणते, काय सांगू? काय नवीन असेल सांगायला तर मी सांगेल ना. अहो तेच जे नेहमी होतं ना तेच, कारण मी माझ्या घरातनं म्हणजे माझ्या माहेरहून काही घेऊन नाही आले, आणि यांच्या दोन्हीही सुना खूप श्रीमंत आहेत ना, आणि मी तर काय भिकाऱ्याच्या घरची. असं म्हणून आतापर्यंत घडलेला सर्व प्रसंग मीरा सत्याला सांगू लागते. तेव्हा सत्याच्या मात्र तळपायाची आग आता मस्तकात जाते. त्यावेळी मीरा वैतागूनच म्हणते, नेहमी मला ना तेच ऐकवलं जातं, फक्त त्याचे शब्द ना जरा वेगळे असतात, पण आता कोणत्याच शब्दांचं मला ना अक्षरशः काही फरक सुद्धा पडेना झालाय. तेव्हा आता आजी विचारते, काय ग निरूपा, काय चालवलं काय आहेस तू? त्यावरती निरूपा म्हणते, पण मी काही खोटं सुद्धा बोलले नाही ना. त्याचवेळी मीरा आता लगेच सर्वांसमोर जाब निरूपाला विचारू लागते, माझे बाबा मुद्दाम
ट्रेन खाली आले हे खोटं नाहीये का? आणि माझं लग्न या घरात व्हावं म्हणून त्यांनी असं केलं हे खोटं नाहीये का? आणि माझ्या बाबांनी माझ्या आईला फूस लावून हे लग्न या घरामध्ये लावून दिलं हे खोटं नाहीये का? असा मीरा लगेचच निरूपाला जाब विचार. आज मीराने निरूपाविरुद्ध तोंड उघडलेलंच असतं, त्यामुळे सगळ्यांचा आता सोक्षमोक्ष इथे लागणार असतो. मग आता रडतच मीरा विचारते, हे सगळं बाहेरच्या लोकांसमोर म्हणजे रियाच्या आई वडिलांसमोर का ऐकवलं यांनी मला? हे ऐकून सत्याला जरा धक्काच बसतो. म्हणजे ढवळेकर हा इथे आला होता आणि त्यांच्यासमोर ही निरूपा हे सगळं बोलली आणि माझ्या धूमकेतूचा अपमान केला. तेव्हा निरूपा विचारते, काय ग, मी बोललेल्या गोष्टी मुद्दामच यांच्यासमोर अशा एकाच्या दोन करून सांगते का ग? तेव्हा सगळेजण निरूपाकडे आता पाहू लागतात. त्यानंतर सत्या आता विचारतो, अगं तुझ्यात हिंमतच कशी झाली अशी माझ्या बायकोला बोलायची? मग आता निरूपा म्हणते, हे बघ बाबा, मी काही पण नाही केलं, पण तिने स्वतःच सगळे दागिने माझ्या हातात आणून दिले आहेत. अर्धे दागिने विकले आणि अर्धे माझ्या हातात ठेवले. मी अजिबात काही दागिने मागितले नाही तिच्याकडे. रूपा सरळ सरळ खोटं बोलते हे सत्या, मीरा आणि आजीला समजलेलं असते आणि सुधाकर रावांना सुद्धा. त्यामुळे ते चौघेही रागात तिच्याकडे बघतात. त्यानंतर सत्या म्हणतो, ए बघ धूमकेतू, अगं हे सगळे दागिने ना माझ्या बापाच्या आणि आजीच्या कष्टाचे आहेत, त्यामुळे तुला असे परत देण्याची काही सुद्धा गरज नाही. असं म्हणून सत्या आता मीराला या घरात असणारा हक्क सगळ्यांना सांगू लागतो. त्यावरती आजी चवताळते आणि म्हणते, कुणाला कशाला? आता मी नावच घेऊन सांगते की या निरूपाला ना ते दागिने देण्याची गरज नाही, कारण माझ्या कष्टाचे दागिने आहेत ते. आणि मीरा, हे दागिने आहेत ना, हे सगळं काही तुझंच श्रीधन आहे आणि ते मी तुला दिलं आहे, त्यामुळे अजिबात तू या म्हातारीला देण्याची गरज नाही आहे, समजलं? असं म्हणून आजी आता निरूपाकडून दागिने घे असं म्हणत असते. पण मीरा आता एकदमच शांत होते आणि म्हणते, मला नको आहेत ते दागिने. पुढे आजी म्हणते, या निरूपाला त्या दागिन्यांची हवा सुद्धा मी घेऊ देणार नाहीये. तिने झुकवलं म्हणून तिच्या समोर अशी झुकायची सुद्धा गरज नाही. तू अजिबातच त्या निरूपाकडे लक्ष देऊ नकोस मीरा. तेव्हा मीरा वैतागूनच म्हणते, नाही नको, मला ना आता सध्या तरी कुठलेही दागिने नकोच आहेत आणि मला कुठले दागिने माझ्या जवळ सुद्धा ठेवायचे नाहीयेत. कारण निरूपाचं सततचं टोमण्या टचक्याचं बोलणं ऐकून मीरा अक्षरशः वैतागलेली असते आणि मला कोणतेच दागिने नको आहेत असं म्हणते. मग आता ती वैतागून म्हणते की कसं आहे ना, सारखं सारखं ह्या लोकांसमोर किंवा कोणी पाहुणे मंडळी आली त्यांच्यासमोर माझा अपमान करत राहणार माझ्या माहेरच्या घरच्या परिस्थितीवरून आणि या दागिन्यांवरून, आणि मला व माझ्या घरच्यांना असं वाईट साईड बोललेलं मला अजिबातच चालणार नाही, स्पष्टपणे ती निरूपाला सांगते. तर निरूपाचं तोंड एकदमच गप्प असतं, कारण आता जर आपण काही बोललो तर हे दागिने आपल्या हातातून जायचे असं तिला वाटत असतं. म्हणून भामटेपणा करत ती अगदी तोंडाला कुलूपच लावून ठेवते. तर पंकज आणि देविका मात्र हसत असतात. पुढे आता मीरा म्हणते, घेऊन टाका तुम्ही तुमचे सगळे दागिने, मला काहीच नको आहे. तेव्हा आता निरूपा म्हणते, बघा तुम्ही आता सुद्धा ही खोटंच बोलतीये. त्यावरती आता मीरा विचारते, काय हो, काय खोटं, कसलं खोटं? तेव्हा निरूपा म्हणते, अगं सगळे दागिने कुठे दिले तू? लग्नात घातलेलं तुला मंगळसूत्र जे होतं आम्ही ते कुठे आहे बरं? असं निर्लज्जपणाने निरूपा विचारते. तेव्हा आता मंगळसूत्र चक्क निरूपा काढून घेते. यावर कुणाचा खरं तर विश्वास बसत नाही. मग सगळेजण अगदी धक्क्यानेच निरूपाकडे पाहतात, कारण निरूपा एवढ्या खालच्या पातळीला जाऊन बोलेल असं आजपर्यंत तरी कुणाला वाटलं नव्हतं. परंतु निरूपाने आता सगळी लाज लज्जा सोडून मीराकडून तिचं श्रीधनसुद्धा काढून घेण्यास सुरुवात केलेली असते. तेव्हा आता सत्याला मात्र खूपच राग येतो आणि तो रागातच म्हणतो, निरूपा. तेव्हा मीरा म्हणते की हो, मला माहिती आहे ह्या असंच काहीतरी बोलणार. मग त्यानंतर मीरा एकदमच शांत होते आणि म्हणते की तिथे देवासमोर एक काळा धागा आहे, तो मला आणून द्याल का? तेव्हा मीरा अतिशय वैतागलेली असते, त्यामुळे तिने असा निर्णय घेतलेला असतो. मग आता सत्या म्हणतो की ठीक आहे. मग सगळेजण फक्त एकमेकांकडे पाहू लागतात की बापरे, आता मीराने तर खूप कठीण निर्णय घेतलाय की आपलं श्रीधनसुद्धा घरच्यांना परत करायचं. म्हणूनच आता सत्या देवघरासमोर जातो आणि तेथे असणारा काळा धागा तो हातात घेतो आणि तो हातात घेत त्याच्याकडे पाहतच राहतो आणि त्याच्या अगोदर पाया पडतो. त्यावेळी मीरा आता लगेचच विचारते की हाच काळा धागा तुम्ही मंगळसूत्र म्हणून माझ्या गळ्यात बांधणार का?
तेव्हा सत्याचा आता तिथे खरंच खूप अपमान त्याला झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे तो आता त्या धाग्याकडे पाहतच राहतो की माझ्या बायकोला असा काळा धागा गळ्यामध्ये बांधावा लागतोय, ते सुद्धा अगदी निरूपामुळे. आणि ते त्याच्या आता डोक्यातच राहतं. त्याच्या डोक्यात आता तिडीकत जाते आणि तो रागात निरूपाकडे बघत असतो. पण आता मीराने ठरवलेलं असतं की हे सगळे दागिने द्यायचे, म्हणून सत्या काही बोलत नाही. हा सत्या लगेचच आता आपल्या हातात असणारा काळा धागा हा मीराच्या गळ्यात बांधतो. तर सुधाकर रावांच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत असतं आणि आजीच्या सुद्धा. तर रवी आणि रियाला सुद्धा खूपच म्हणजे खूप वाईट वाटत असतं. आता सत्याने तो काळा धागा बांधल्यानंतर तो इशारा करतो. मग मीरा आता आपल्या गळ्यात असणारं श्रीधन म्हणजे ते मंगळसूत्र आता काढते आणि लगेचच निरूपाकडे घेऊन जाते आणि निरूपाला म्हणते, हे घ्या तुम्ही घातलेलं लग्नामध्ये मला गळ्यातलं, असं म्हणून ती आता निरूपाला एक एक करून सगळे दागिने देऊ लागते. मग त्यावेळी आजी अक्षरशः रडकुंडीला येतात की या मीराचा किती हाल ही निरूपा करतीये आणि किती तरी तिला त्रास देतीये. कारण कोणतीच बाई असं दुसऱ्या बाईच्या गळ्यातलं श्रीधन तरी काढून घेत नाही, पण ही निरूपा एवढ्या खालच्या थराला जाऊन हे सगळं करतीये. आजीला हे पटतच नसतं आणि म्हणूनच आजी या चवताळूनच मीराला म्हणतात की अगं या निरूपाच्या डोसक्यात ना अक्कल नाही अगं, खडे भरले आहेत तिच्या डोक्यात, नुसते खडे. पण लेकरा तू असं अजिबातच करू नकोस. अगं तुझ्या नवऱ्याचा प्रश्न आहे, तुझा नवरा आहे ना तुझ्यासोबत, मग तू काय एवढं टेन्शन घेते? तुझं स्त्रीधन तू का काढतेस? तू सुद्धा या घरासाठी खूप काही करतेस, याची जरा जाणीव ठेव आणि तिच्या ताब्यात नको देऊ सगळं. पण मीराने आता मनाशी खूणगाठच बांधलेली असते. त्यामुळे ती आजीला सांगते की नाही आजी, मला ना यांचा आता एक सुद्धा दागिना नको आहे, कारण माझा नवरा माझ्याबरोबर आहे ना, हेच माझ्यासाठी आता खूप काही आहे आणि आमचं नातं हे 7 जन्मासाठी पुरेल एवढं मात्र घट्ट आहे आणि आमच्या दोघांमध्ये अगदी 7 जन्मभर एवढंच प्रेम राहणार आहे. हा गळ्यातनं दागिना काढला म्हणून ते प्रेम आमच्यातलं कमी होणार नाही, उलट जो धागा त्यांनी बांधला आहे ना घट्ट माझ्या गळ्यामध्ये, तसंच आमच्या दोघांची जोडी ही कोणी तोडू शकणार नाही आणि तेवढंच घट्ट आमचं नातं अजूनसुद्धा तयार होईल. आणि देवानेच आमचं नातं असं बांधले, माझी लग्नगाठ यांच्याशी बांधली. नाहीतर देवाच्या मनात नसतं तर माझं लग्नसुद्धा या पंकजबरोबरच झालं असतं. पण आता बरं झालं, मी देवाचे आभार मानते की माझं लग्न या पंकजसोबत नाही झालं. तेव्हा पंक्या आणि देविका रागातच आता मीराकडे पाहतात. त्यावेळी मीरा आता म्हणते की आजी कसं आहे माहीत आहे का, या दोघींच्या बाबांनी या दोघींसाठी खूप पैसा वगैरे कमावून ठेवला असेल, पण माझ्या दादांनी ना माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच पुण्याई कमावून ठेवली आहे आणि त्यामुळेच माझं कधी काही वाईट सुद्धा होऊ शकत नाही आणि देव हा नेहमी माझं चांगलंच करणार आणि म्हणूनच माझं लग्न ना यांच्याबरोबर झालं आणि माझ्या दादांनी माझ्यासाठी अगदी यांच्यासारख्या जोडीदाराचं स्वप्न बघितलं असेल. पण तुम्हाला सांगू आजी, माझ्या एवढं भाग्यवान कोणीच नाही, मी खरं सांगते तुम्हाला, असं म्हणून शेवटचा आता दागिना मीरा निरूपाच्या हातात टेकवते. तरीही निरूपाला काहीच वाटत नाही की आपल्या सुनेचा गळा रिकामा आहे म्हणून. तरीही निरूपा आता नुसती हावरटासारखी करत असते. तर आता निरूपा लगेचच स्वतःजवळ असा दागिना असा जपूनच ठेवते. त्यानंतर आता आजी म्हणतात, अगं पण मीरा तुझा गळा रिकामा आहे बाळा. तेव्हा आता लगेचच मीरा म्हणते, आजी अहो रिकाम्या गळ्याने कुठे, कारण यांनी बांधलेल्या काळ्या धाग्यात सुद्धा तेवढीच ताकद आहे आणि आता हेच माझं मंगळसूत्र आहे, असं म्हणून मीरा ही सत्याकडे पाहते. तेव्हा सत्या सुद्धा खूपच प्रेमाने मीराकडे पाहतो, कारण आता त्या दोघांना माहीत असतं की आपण कष्ट करून पुन्हा एकदा दागिने कमवू शकतो. पण आता निरूपा सारखी सारखी त्या दागिन्यांवरून बोलतीये म्हटल्यानंतर तिची बोलती बंद करायलाच हवी. त्यामुळेच मीराने हा सगळे दागिने देऊन टाकण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्याचवेळी आता निरूपा ही अगदी निर्लज्जासारखी सगळे दागिने स्वतःजवळ ठेवून घेते. मात्र सुधाकर राव हे आश्चर्याने मीराकडे पाहतात, कारण आता त्यांना वाटत असतं की मीराने सगळं स्त्रीधन काढून दिलं, बिचारीकडे एक सुद्धा दागिना आता उरला नाही, कसं करणार ही मीरा आता.
त्यांनाच आता तिचं टेन्शन आलेलं असतं, परंतु भामट्या निरूपासमोर ते काहीही बोलू शकत नसतात. तर रिया आणि रवीसुद्धा दोघेही खूप नाराज असतात. रियाला मीराचा हाच कॉन्फिडन्स खूप आवडलेला असतो. मीराने ते दागिने देऊन स्वतःचा आणि घरच्यांचा, नवऱ्याचा स्वाभिमान जपला आहे. त्यानंतर सुधाकरराव हे वैतागूनच पुढे येतात आणि विचारतात, काय ग मीरा, असा काळा धागा घालून तू आता फिरणार आहेस का? अगं हिचं ऐकू नको या भामट्या निरूपाचं, ती ना निर्लज्ज आहे. अगं तिच्या नादी लागून तू उगीचच स्वतःला त्रास करून का घेतेस? मग आता मीरा म्हणते, बाबा गरीब माणसाकडून सगळं काही काढून घेतलं ना तर त्याचा फक्त स्वाभिमानच त्याच्याकडे राहतो आणि तोच स्वाभिमान माझ्याकडे आहे आणि तोच मला जपायचा आहे. आणि जर नेहमी स्वाभिमान आपण सोडून दिला ना म्हणजे गरीब माणसाने, तर त्याच्याकडे लाचारीशिवाय दुसरं काही उरत नाही. आणि ती लाचारी मला अजिबात पत्करायची नाही आहे. मला कष्ट करून सगळ्या गोष्टी मिळवायच्या आहेत आणि आता सध्या तर मला माझा स्वाभिमान जपणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जावा भावांसमोर सारखा सारखा अपमान मी नाही सहन करू शकत. मी गरीब घरची आहे म्हणून काय झालं, पण कष्ट करण्याची तयारी, ताकद माझ्यामध्ये आहे. तिच्या वडिलांसारखा माझ्या वडिलांनी पैसा कमवून ठेवला नाही. परंतु बाबा कसं आहे ना, आम्ही खूप स्वाभिमानी माणसं आहोत. आम्ही जेवढे पैसे मिळतील तेवढ्यातूनच सगळं भागवणारे आहोत. परंतु आता इथून पुढे तसं नाही बाबा. मलाही काम करायचे, खूप पैसे कमवायचेत आणि मला माझ्या पायावर उभं राहायचंय. आणि आता बाबा मी हे करणार म्हणजे करणारच. आणि बाबा मला फक्त माझाच स्वाभिमान जपायचा नाही आहे, तर देवाकडे गेलेल्या माझ्या बाबांचा सुद्धा मला आता स्वाभिमान हा जपायचा आहे. कारण त्यांनी आम्हाला कधीही लाचारी पत्करायला सांगितले नाही. त्यानंतर सुधाकरराव म्हणतात की हिचं काय तू मनावर घेतेस एवढं, तू नको मनावर घेऊ हिचं काय तोंड सारखं आपलं चालू राहतं. तेव्हा सुधा हे बघती ना बरोबर बोलते. कारण एखाद्या बाईचा जेव्हा आत्मसन्मान हा दुखावला जातो तेव्हा तिच्यावर काय संकट येतं ना हे तुला नाही कळणार सुधा. माझी मीरा तिचा स्वाभिमान जपते आणि तिला ते करू दे, कारण मी तिच्याबरोबर आहे सुधा. तेव्हा आजीसुद्धा आता मीराबरोबर असल्यामुळे निरूपाला जरा धक्काच बसतो, पण दागिने मिळाल्यामुळे ती खुश असते आणि तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. तेव्हा आता निरूपा लगेचच तोंड उघडते आणि म्हणते, सासूबाई अहो मी तर आपली असंच बोलले होते. अहो माझ्या मनात असं खरंच काही नव्हतं. घे बाई तुझं मंगळसूत्र घे, असं म्हणून ती मीराला पुन्हा एकदा मंगळसूत्र देऊ लागते. कारण आता निरूपाचा सगळ्यांनीच ते अपमान केलेला असतो ना म्हणून. मग आता निरूपा पुन्हा एकदा ते मंगळसूत्र देऊ लागते. तेव्हा मीरा स्वतःच म्हणते की नको आहे मला ते तुमचं मंगळसूत्र, कारण माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी गळ्यामध्ये बांधलेला प्रत्येक धागा, कोणताही धागा असू देतो, तो माझ्यासाठी मंगळसूत्रच असणार आहे. तेव्हा मीरा हे जे काही बोलतीये हे पाहून आता रियाला खूप आनंद होतो. रिया कौतुकाने मीराकडे पाहत असते, तिचा अभिमान तिला वाटत असतो. त्यानंतर आता सत्या हा लगेचच मीराजवळ जाऊन उभा राहतो. तर मीरा त्याचा हात हातात घेते आणि म्हणते, आजी कसं आहे ना, जो माझ्या गळ्यात धागा बांधलेला आहे ना तो असाच असू द्यात, कारण गळ्यातलं सोन्याचंच असावं असं काहीही नसतं. कारण माझ्यासाठी माझा सगळ्यात मोठा दागिना म्हणजे फक्त आणि फक्त माझा नवरा आहे आणि तो जर माझ्यासोबत असेल ना तर कोणत्याही दागिन्यांची मला गरज नाही. तेव्हा सत्याला आता मीराचा खूपच अभिमान वाटतो आणि तो तिच्या हातावर आता हात ठेवतो. त्यावेळी आता कौतुकाने तो तिच्याकडे पाहत असतो, कारण मीराने गरीब असूनही तिचा स्वाभिमान जपलेला असतो आणि निरूपाला अक्षरशः तोंडावर पाडलेलं असतं. त्यानंतर सत्याची आता बारी सुरू होती. तेव्हा तो निरूपाला जाब विचारू लागतो, काय ग तू दागिन्यांसाठी एवढं सगळं केलंस ना, फक्त या फालतू दागिन्यांसाठी केलंस ना, आता तू बघतच राहा ग. हा सत्याना त्याच्या धूमकेतूसाठी काय काय करतो ते. येत्या दसऱ्यापर्यंत या सत्याने नाही त्याच्या धूमकेतूला सगळ्या नवीन दागिन्यांनी मढवलं तर नाव मी नाही सत्या लावणार. असा आता सत्या चॅलेंजेस निरूपाला देतो की तुझा एकही दागिना न घेता मी माझ्या बायकोला येत्या दसऱ्यापर्यंत मढवणार म्हणजे मढवणारच, ते पण अगदी सोन्याच्या दागिन्यांनी. असं आता म्हणून सत्या स्वतःचाही स्वाभिमान जपतो आणि त्याचबरोबर मीराचाही मान या घरातला राखतो. त्यामुळे पंकज आणि देविका हे डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागतात की हा कुठून आणणार एवढे दागिने आणि एवढ्या कमी वेळामध्ये एवढे पैसे तरी कसं कमावणार. मग आता मीरा खूपच कौतुकाने आपल्या सत्याकडे पाहू लागते. तिला सत्याचा खूप अभिमान वाटतो. त्याचवेळी आता मीरासुद्धा सांगते, आणि मी सुद्धा माझ्या गळ्यामध्ये
तेच दागिने घालणार जे माझ्या नवऱ्याने हिमतीने कमवलेले असतील आणि स्वतःच्या मेहनतीने कमवलेले असतील। मग आता ती पुढे म्हणते की माझा जेव्हा नवरा मला दागिने माझ्या स्वतःच्या गळ्यात घालेल तेव्हाच मी घालेल, तोपर्यंत मी साधं मंगळसूत्र सुद्धा घालणार नाही। तेव्हा सगळेजण आता मीराकडे आणि सत्याकडे पाहू लागतात। त्यानंतर आता मीरा ही निरूपासमोर जाऊन उभी राहते आणि म्हणते अजून एक, माझ्या दादांविषयी किंवा माझ्या घरच्यांविषयी कोण काही वाईट साईड बोललं तर मी अजिबातच ऐकून घेणार नाही, समजलं? अशी ती अप्रत्यक्षपणे धमकीच आता निरूपाला देते। त्यामुळे निरूपा आता डोळे मोठे करून मीराकडे बघते। तेव्हा आता मीराने चांगलीच धमकी दिल्यानंतर पंकज देविका एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात। तर रियाला आणि रवीला मात्र आनंद होतो की बरं झालं अशी निरूपाची चांगलीच खरडपट्टी काढली, त्याशिवाय ती वठणीवर सुद्धा आली नसती। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या मीराला म्हणतो असं रडत बसायची वेळ नाही आहे आता, असं खंबीरपणे ताठ उभं राहण्याची वेळ आहे। आता तुला जे काही पाहिजे असेल ना ते मला सांग, मी ते सगळं काही आणून देईल। तेव्हा मीरा आता रडत असते आणि सत्याला मिठी मारते। सत्या म्हणतो खरंच अगं धुमके, मी तुझ्यासाठी काहीही करेन। तर आजी आता तेथे येतात आणि म्हणतात या निरूपाचं सुद्धा लईच झालंय, आता तिच्या पापाचा घडा आता भरलाच आहे, आता वेळ आली आहे सत्या तुला तुझी सत्यागिरी दाखवण्याची। तेव्हा सत्या म्हणतो एवढंच ना, आत्ताच्या आत्ता बघ तुझी इच्छा कशी पूर्ण करतो मी। मग आता आजी विचारते कशी रे? तेव्हा सत्या म्हणतो फक्त मी जेवढं काही सांगतोय ना तेवढं तू कर। त्यानंतर आता सत्या आजीच्या कानात काहीतरी सांगतो, मग आजी लगेचच सत्याचं ऐकते आणि निरूपाला मोठ्यानेच आवाज देते। निरूपा धावत पळत तेथे येते आणि काय येतच होते बोला ना। आजी म्हणतात की तुझे सगळे दागिने इकडे आणून ठेव बरं, आणि तुझी ती पार्लरवाली सून आहे ना तिला सुद्धा आणायला सांग। तेव्हा निरूपाला आता प्रचंड असा धक्काच बसतो। तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।